6वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे, परंतु पालकांकडून मात्र घातपाताची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मागच्या 24 ते 48 तासापासून या ठिकाणी पीएम होत नाहीये। या ठिकाणी पालक पण संतापजनक झालेले आहे। भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि शिवसेनेचे दोन्ही नेते या ठिकाणी उपस्थित। भैया, तुम्ही आज पाहणी केलेली आहे, काय नेमकी परिस्थिती आहे? खरंच घातपाताचा संशय आहे का? नाही बघा, घडलेली घटना अत्यंत दुर्दैव आहे। मी कालच मला घटना कळाल्या मी बाहेर होतो। मी लगेच DYSPना फोन केला, SP ना फोन केला, डीन सरांना फोन केला आणि या ठिकाणी मॉब आक्रोश साहजिक आहे। मॉबची इच्छा होती की आम्ही PM होऊ देणार नाही, त्यांच्या की ते बरोबर होते, पण आम्ही त्यांना समजून सांगितलं की बाबा PM झाल्याशिवाय आपल्याला कॉज ऑफ डेथ कळणार नाही। त्यामुळे आम्ही समजूत काढली यांची की बाबा PM होऊ द्या, म्हणून सुधाकरराव नाही बोलून घेतला। आम्ही दोघंही या ठिकाणी आलोय, आम्ही दोघंही आता SP कडे जाणार आहे। नक्कीच या ठिकाणी या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही स्वतः बॉडी पूर्ण आम्ही दोघांनी पाहिलेली आहे। काही ठिकाणी काळनिळ झालं दिसतंय, प्रथमदर्शनी असं वाटतंय की घातपाताचा संशय मलाही या निमित्तानं आहे, पण जोपर्यंत सखोल चौकशी होणार नाही तोपर्यंत काही बोलणं बरोबर राहणार नाही। आम्ही चाललो आता SP कडे, SP ना बोलून याची सखोल चौकशी, इन्व्हेस्टिगेशन, ठीक आहे, वार्डन असतील किंवा प्राचार्य असतील यांची चौकशी करून योग्य त्या व्यक्तीवर कारवाई होईल, तोपर्यंत आम्ही स्वतः बसणार नाही, हे आश्वस्त या निमित्तानं आपल्याला करतो। याच्यापूर्वी सुद्धा अगोदर 6 ते 7-8 महिन्यापूर्वी सुद्धा अशीच एक घटना, लैंगिक अत्याचाराची घटना याच नवोदय महाविद्यालयामध्ये घडलेली होती। मला पूर्ण आठवतंय, याही पूर्वी एका मुलावर अत्याचार झाला होता, काही मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना आहेत। कायमच गेल्या 3-4 वर्षापासून या ठिकाणी अशा घटना ऐकायला मिळत आहेत अत्याचाराच्या, अन्यायाचा। यावर केंद्राकडे आम्ही पत्रावर पाठपुरावा करू आणि नक्कीच या ठिकाणी चौकशी करून काही लोकांना ट्रान्सफर करता येते का, काही सस्पेंड करता येते का, यावरही आम्ही खूप लक्ष घालू। जिकडे मागचा सुद्धा विषय, तो जो मुलगा होता लैंगिक अत्याचार, तोही तुमच्याच तालुक्यातला होता? हो, दुर्दैवाने त्या घटना माझ्या तालुक्यात होत आहेत। मी आता कलेक्टरकडे चाललोय, कलेक्टरांना मी सांगतोय की SP ना बोलून घ्या, DYSPना बोलून घ्या, शहरातल्या लोकांना बोलून घेऊन आम्ही काय याच्यामध्ये ॲक्शन करता येत आहे आणि जोपर्यंत कॉज ऑफ डेथ करणार नाही तोपर्यंत आम्ही काय बोलू शकणार नाही। लेट इट क्लिअर। दलित भावना आता या लोकांकडून बोलून दाखवली जाते, खरंच नेमकी परिस्थिती काय आहे, तुम्ही काय नेमकं पाहिले? निश्चितच एक गरीब कुटुंबातील म्हणजेच मातंग समाजातील मुलगी, अत्यंत हुशार अशी मुलगी, नवोदय विद्यालय लातूरचं म्हणजे त्या ठिकाणी अनेक IAS IPS IRS झालेली मुलं त्या ठिकाणी तयार होतात आणि अशाच अपेक्षेनं आमची एक अनुष्का पाटोळे ही मुलगी एक IAS IPS होईल अशा पद्धतीची आमची भावना होती। परंतु अशा विद्वत्ता संपूर्ण असलेली मुलगी त्या ठिकाणी एक प्रकारचा घातपातच आम्हाला वाटतोय। जसं आत्ता आमदार साहेबांनी सांगितलं तशा पद्धतीनं आम्ही जाऊन त्या बॉडीला बघितल्यानंतर त्या ठिकाणी कुठेतरी मारहाण केल्यासारखा असा त्या ठिकाणी संशय येतो आणि त्या संशयाचा धागादोरा धरून तपास अधिकाऱ्यांनी खरोखर चांगल्या पद्धतीने तो निष्पक्ष तपास केला पाहिजे आणि तो तपासांती आलेला रिपोर्ट घेऊन निश्चितच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब आणि कलेक्टर मॅडम आणि SP साहेबांना सर्वांनाच भेटून आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही निश्चितच या ठिकाणी या मुलीला 100% न्याय मिळाला पाहिजे। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। लातूरमध्ये घडलेल्या या घटनेमध्ये आता सत्ताधारी पक्षाचे काही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे।